जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत होते की पुढील जे काही वाटचाल राहणार वातावरणाची ती कशी राहणार आणि हे जे पाऊस येणार आहे तर हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आणि पाऊस कसा राहणार, तर त्याबद्दल सर शेतकऱ्यांनी एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. अनेक भागांमध्ये आपण जर पाहिलं तर वातावरण हे सक्रिय होताना दिसतंय आणि विशेषतः आता काही 2 दिवसामध्येच वातावरण हे नांदेडसारख्या ठिकाणी, यवतमाळसारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी आता खराब होणार आहे हो. आणि याचा स्रोत जो असणार आहे तो पूर्णपणे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये बनत असलेला जो काही लो प्रेशरचा एरिया आहे. बरोबर. आता आपण डायरेक्टली उद्यापासून म्हणजे 5 तारखेपासून हा वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये उष्णतेसह पाहायला मिळणार आहे. हो. हो. प्रदेशामध्ये स्थानिक वातावरणाची ढग वगैरे गडचिरोली, नांदेड या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो. हां. पण बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे जी 7-8 सांगितले आपण, हो. ते एक स्थानिक वातावरण जे आहे त्यामध्ये नाशिकचा समावेश मोजक्या ठिकाणी आणि ऐकताना देखील लक्षपूर्वक ऐका, हे मोजक्या ठिकाणी आहे, सर्वदूर नाहीये. बरोबर. त्यामध्ये नांदेडचा समावेश काही ठिकाणी, तर लातूर, परभणी आणि इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये आभाळ गच्च भरून येईल बुधवारी 5 तारखेला आणि तिथे पाऊस होण्याचा अंदाज आहे. जर काही थोडंफार काही कामं असतील तरी करून घेऊ शकता, बाकी मोठी भीती नाहीये. हो. गुरुवारपासून राज्यातलं वातावरण सगळ्या जिल्ह्यांमध्ये ढग अशा पद्धतीनं राहील की पुणे परिसरामध्ये, नाशिक परिसरामध्ये याचा पाऊस पाहायला मिळू शकतो. बरोबर. सांगली, सोलापूर, लातूर भागामध्ये देखील हा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि एक मोठं वातावरण बनण्याचा अंदाज आहे. म्हणजे स्थानिक लेवलला जर पाहिलं आपण तर पुण्यासारख्या ठिकाणी विपरीत अनेक शक्यता आहे. थोडाफार पाऊस किंडवता वगैरे होऊ शकतो, पण नुकसान काय होत असेल काळजीपूर्वक त्याच्यामध्ये फेस करा. बरोबर. कारण की कर्नाटकमध्ये पाऊस थोडा मोठा राहणार आहे. हो का? मग आता सर आपल्याला या पावसामध्ये गारपीट वगैरे असं काही पाहायला मिळेल का मग? सध्या तरी हा जो काही मी तुम्हाला मागे पण सांगितलंय 14 तारखेपर्यंत हा मोठा एरिया नाहीये आणि तिथून पुढे जसे की 14, 15, 16ला एक मोठी लो प्रेशर पाहायला मिळते आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये आणि तो पूर्णपणे खाली जाणार आहे बंगालच्या खाडीकडे. त्यामुळे जाताना इकडे परत एकदा अरबी समुद्रात लो प्रेशर बनणार आहे. त्याच्यामुळे त्याचा दोन्हीचा परिणाम पाहायला मिळू शकतो. हो. बरोबर. हम्म. मात्र सर हे वातावरण कशामुळे सक्रिय होत आहे आता? सध्या उष्णता भरपूर आहे आणि एक लो प्रेशर एरिया चढावर चालू आहे दोन्ही समुद्रामध्ये. इकडे एक लो प्रेशर बनतं आहे तिकडे पण बनतं, एक 4-4 दिवसाच्या फरकाने. हो. त्यामुळे महाराष्ट्रावरती याचा गंभीर परिणाम होईल अशी शक्यता सुद्धा दिसत नाही. कारण की कर्नाटक भागाकडनं एका एरिया बनतोय त्यामुळे तिकडे दिशा डायव्हर्ट होऊ शकते. पण सध्या तरी मॉडेलनुसार जर आपण पाहिलं तर एक स्थानिक वातावरणाचा बऱ्यापैकी फटकारे चांगले होऊ शकते. काही ठिकाणी अक्षरशः मागे जसं सांगितलं तुम्हाला वळणं पण भरू शकतात, पण थोडा टायमिंग लागेल. 14 पासून 22 दरम्यान ही गोष्ट होऊ शकते. बरोबर.